Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज आहे 24 hours duty ready झालो आहे. रचना आहे kitchen मध्ये normal routine start झाला आहे. टिफिन ऑलमोस्ट रेडी झाला आहे. नायसाला सुट्टी आहे कारण सॅटर्डे संडे आहे. आणि येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. So, almost everything is done. रचनाची एडिटिंग चालू होती तर मी तिला डिस्टर्ब केलं. and tiffin is ready बरोबर टाइमावर. 6:45 ला रेडी वाट बघते चलो. मी आली आहे मस्त माझं थोडंसं एक मी टाइम स्पेंड करून. आणि घरी आल्या आल्या माझ्या मुलीने माझ्यासाठी मस्त एक सरप्राईज. ओ माय गॉड, काय बनवलं? एक तुझ्यासाठी फ्लावर पण त्याला मी फोल्डिंग केलं. ओके, थँक्यू सो मच. आणि उघडून बस ना गिफ्ट. हे गिफ्ट आहे माझ्यासाठी. तुझं हे पण आहे, तुझं नाव. माझं नाव पण आहे. हा, हे बघ तुझं हेला लेटर. हा, तुझं नाव. हे तुझं इनिशियल बोलतात त्याला. आणि हे बघ तुझं अजून नाव. हे तुझं अजून नाव. वाव एक तुला अजून नाव. वाव आणि एक अजून नाव. वाव, थँक्यू सो मच. वाव, थँक्यू. एवढं छान केलं तू माझ्यासाठी. वाव, मस्त. ठेव, जा जा. थँक्यू. पडलं बघ ते खाली. चला, जेवली? जेवलीस? बाबा नाही म्हणजे ही पसारा करायला रेडी. शाणी पसारा नाही करायचं. घे. सो आता वाजले आहेत 7:30. सकाळपासून काही जास्त शूट केला नाही. सनी गेला त्याच्यानंतर. आज नायसाला सुट्टी होती आणि मग मी थोडंसं माझं मी टाईमसाठी गेलेली बाहेर. फूट मसाज ते सगळं काही करायला. आणि मग दुपारी आल्यानंतर जेवली वगैरे. मग माझं 1-2 कामं होती ती सगळी केली. आता मी चालली आहे मॉलमध्ये, कारण जो चष्मा आहे लास्ट टाइम करायला दिलेला तो अजून घेऊनच नाही आलोत. नवीन चष्मा. त्यावेळेस लेन्सकार्टमध्ये ऑफर होती बाय 2 for 2000. सो मी आणि सनी आम्ही दोघांनी सुद्धा घेतलं आहे. आणि नाव इट्स बीन ऑलमोस्ट 2 weeks ते घ्यायला गेलो नाही आहोत. सो मग विचार केला की ते पण घेऊन येऊ आणि मग नायसाला सुद्धा थोडंसं फिरवू आणि मग परत एकदा घरी येईल. सो माझ्याबरोबर आई येते आहे अँड लेट्स गो. चला, नायसा इज ऑल्सो रेडी. आणि मॉलमध्ये जाऊन काय करायचं आहे? चष्मा घ्यायचा. कशात बसायचंय? हा, खायचं तुला एकटीलाच आहे. मी जेवण बनवलंय इथे घरी. तिला तेच सांगितले, नो खर्च है ना. फक्त आम्ही तिला काय कशात तरी बसवणार आहोत, ट्रेन किंवा बसमध्ये. हा, आणि लगेच घरी नाही. हिचं खायचं म्हणजे ही काहीतरी चॉकलेट रिलेटेडच खाईल. दुसरं तर काय नाही. आता घरीच येऊन जेवणार आहे फॉर शुअर. सो लेट्स गो. चला, जायचं का? आम्हाला खूप अशी छान फॅमिली भेटली आहे. खूप छान वाटलं. मेन म्हणजे मला दादांना भेटून छान वाटलंय, कारण ते किती एक्साइटेड आहेत. आम्हाला एवढं बरं वाटलं ना की म्हणजे आम्ही आता सध्या म्हणजे कसं कोणावर कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, म्हणजे आपल्या स्वतःमध्ये पण इम्प्रुव्हमेंट होते त्या गोष्टीमध्ये. नाही, बघून बघून इम्प्रुव्हमेंट होते. म्हणजे असं नाही आहे की नाही. म्हणजे सिरियल बघण्यापेक्षा ब्लॉग बघणं कधी पण चांगलं. अरे बापरे, थँक्यू सो मच. सिरियल बंद केल्या. जवळजवळ 4-5 वर्ष झाली आम्ही सिरियल एकही बघत नाही. एकच. थँक्यू सो मच. तुम्ही एवढं प्रेम करतायत ना, तीच मोठी गोष्ट आहे. नाही, खूप आवडलं. मजा वाटते. या आमच्याकडे लालबागला. नक्की नक्की. तुम्ही लालबाग वरून इकडे फिरायला आला? नेहमी येतो आम्ही, नेहमी शोधतो. आज आम्ही पण विचार करतो. मी बोललो, मी मगाशी ना ते KFC मध्ये पण खाताना विचार करतो. तो बोला अभि ना बाहेर आहे यार मुंबईच्या, तो भेटेल की नाही. म्हणजे असं मनामध्ये चालूच असतं इकडे आलं की. कारण आमचं येणं कधीतरी होतं ना. आणि कसं ते कसं म्हणजे सगळे प्रोडक्ट वगैरे हो, माझं पण घेणं असतं. घेतलं ना? ऑफर मिळाली का?
ओके, सो वाजले आहेत 10:30. आम्ही मॉलमध्ये जाण्यासाठी निघालो 8 वाजता, पोचलो 8:30 वाजता. एवढी ट्रॅफिक आहे ना सगळीकडे. मग काय नाही, फक्त स्पेक्स घेतले. मग स्वीट फॅमिली भेटली, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. लालबागचे होते ते आणि ते फिरायला आलेले, शॉपिंगला आलेले. खूप मस्त वाटलं. म्हणजे जे लोक मला बघतायत आणि जेव्हा मी त्यांना भेटते ते स्वतःहून येऊन आमच्याशी जेव्हा बोलतात तेव्हा मला खूप आवडतं. आणि काय नाही, मग त्याच्यानंतर आईला काय घ्यायचं होतं ते घेतलं आणि आम्ही मग इमिडिएटली निघालो. मेन ट्रॅव्हलिंगमध्येच वेळ गेला कारण खूपच ट्रॅफिक होती. स्वतः आम्ही दोघं सुद्धा जेवायला बसलो. आई जेवल्या आहेत. आईनी मस्त पावभाजी बनवली, सो तिने मला पावभाजी पाठवली आहे. मी येईपर्यंत आईचं जेवण झालेलं म्हणून मग त्यांनी नाही खाल्ली. आणि नायसा मॅडम बघा. आणि आज ॲक्च्युली माझा असा प्लॅन होता की माझं जे मंगळसूत्राचं जे कलेक्शन आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करते. कारण खूप लोकांचं होतं, खूप लोकांचे मेसेजेस येत होते की तुझे जेवढे पण मंगळसूत्र आहेत ते आमच्याबरोबर नक्की शेअर कर. पण पूर्ण दिवसात टाईमच नाही मिळाला. आता फटाफट जेवते आणि तुम्हाला मग क्विकली मी माझे जे मंगळसूत्र आहेत, माझ्याकडे आता यावेळेस ना गोल्ड तर आहेच, पण सिल्वरचं कलेक्शनसुद्धा खूप आहे. आणि सिल्वरमध्ये पण एवढे सुंदर सुंदर आता मंगळसूत्र आले आहेत ना. कुठून घेतलेत, काही मी ऑनलाईन सुद्धा घेतलेत. सो त्याचे सुद्धा मी तुम्हाला लिंक देईल. इन केस तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच तिकडनं घेऊ शकता. पहिले आम्ही जेवून घेतो आणि मग नायसा मॅडमला खायचंय पास्ता. हा, मी तिला बोलली पहिले भात खा, कारण भात पण खायचंय पास्ता पण खायचंय. 2 गोष्टी कशा काय एकत्र होतील. पहिले भात खा, जर भूक असेल तर मी पास्ता बनवेल. बस चल जेवायला, चल लवकर. मी घेते बाबू बाई, पण मी घेते माझ्यासाठी. आता काय झालं माहिती का, चुकून मी माझ्यासाठी जो ताट काढलेला त्याच्यात मी नायसाला वाढलं. पण आईचा फोन आता मग मी नायसाच्या ताटात जेवणार आता ना. जेव तुझ्या ताटात. मी घेते बाबू, जा. नो काय नो. पुरे आईची पावभाजी. सो माझं आणि नायसाचं मस्त जेवण झालेलं आहे. सो हा तर तुम्ही पाहिलाच असेल, मी आता नुकतंच घेतलेला. हा आहे कॅरेट लेनचा आणि इथे असं ते डमरूसारखं आहे आणि वरती असं डायमंड्स आहेत आणि हे ब्लॅक मनी. त्यानंतर हा वाला मंगळसूत्र. हा गोल्डचा आहे आणि मध्ये जे डायमंड्स आहेत ते रिअल डायमंड आहे. सो हे मी गेल्या वेळेस बनवलेलं. खूप लोकांनी मला विचारलं की ते भिशी वगैरे काय असतं. सो युजली ना ज्वेलर्सवाल्याकडे ते सिस्टम असते. इथे आमच्या इथे खूप जागेवर ती सिस्टम आहे. तुमच्या इथे सुद्धा असेल, जे मी कॅरेट बरोबर चालू केले. प्लस मी इथे अजून एक जो लोकल ज्वेलर आहे त्याच्याबरोबर सुद्धा चालू केलेला आहे. म्हणजे मंथली एक अमाऊंट जाते. ते आता आपल्यावरती की आपल्याला किती अमाऊंट त्यात डिपॉझिट करायचं आहे. दर महिन्याला ती जाते आणि प्रत्येक ह्यांचं ना वेगळं असतं की 12 months यू हॅव टू पे, मग तुम्हाला तेवढे मिळतील. किंवा मग 11 महिने भरा, मग 12 महिन्याचे तुम्हाला पैसे मिळतील. इट्स लाईक की ती एक इन्व्हेस्टमेंट होऊन जाते आपल्या नावावर, त्यांच्याकडे राहते. आणि मग जेव्हा ते पूर्ण वर्षाचं जेव्हा पैसे कलेक्ट होतात, मग त्या पैशांचं तुम्ही काही घेऊ शकतात. सोनं घेऊ शकतात किंवा कॉईन घ्यायचं तर कॉईन ठेवा, काहीही घ्या. पण त्या निमित्ताने ते पैसे बाजूला राहतात आणि मग अशा पद्धतीने आपण काहीही सोन्याची गोष्ट बनवू शकतो. सो थोडंसं लॉंग टर्मचाच असा विचार करून ते स्टार्ट केलंय मी. सो तुमच्या इथे पण तुम्ही चेकआउट करू शकतात. तो हे सुद्धा आहे आणि मी हे मंगळसूत्र सारखंच यूज करते कारण इथे सुद्धा ब्लॅक बीड्स आहेत. आता हे ते ना अडकले म्हणून मला ते उघडता येत नाहीये. सो मी हे पाल्मोनासचं घेतलेलं, जे की आहे श्रद्धा कपूरचं ब्रँड. पाल्मोनासचे जे आहेत ना ते सिल्वर आहे, सिल्वरवरती गोल्ड प्लेटेड असं आहे. त्यानंतर तुम्ही हा सुद्धा माझा एक मंगळसूत्र पाहिला असेल, हा सिल्वरमध्ये आहे
आणि हा मी घेतलाय हाऊस ऑफ आध्या म्हणून एक इंस्टाग्रामवरती पेज आहे, त्यांच्याकडनं हे घेतलंय. सो खूप लोकांनी मला हा पण प्रश्न विचारलेला की सिल्वर आहे तर काळं पडतं की नाही. तर मी त्यांना डेली यूज करते, एकदा घातलं की मग इवन आंघोळीच्या वेळेस सुद्धा ते मी यूज करते. तर आतापर्यंत तरी काळं वगैरे असं काही झालेलं नाहीये. जरी इन केस ते काळं झालं तर आपण त्याला पॉलिश करून वगैरे यूज करू शकतो. आता पाल्मोनसचं जे आहे त्यांनी सांगितलंय की ते नाही आमचं काळं पडत, म्हणजे ॲटलिस्ट 2 to 3 years तरी काळं नाही पडत. आणि जरी ते काळं पडलं तर मग ते आपल्याला एक्सचेंज करून सुद्धा देतात, म्हणजे पॉलिश वगैरे करून देतात. त्यानंतर हा जो खूप लोकांना आवडतो, हा सुद्धा सिल्वरमध्ये आहे. सो हा आम्ही जेव्हा नाशिकला गेलेलो तेव्हा त्या एका ज्वेलरी शॉपमधनं घेतलेलं, ज्याचं नाव मला ॲक्च्युली आठवत नाहीये, पण मला जर याचं ते मिळालं ना तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. हा एक मंगळसूत्र आहे आणि हे सगळे मंगळसूत्र ना 18 इंचेसचेच आहेत, म्हणजे हे जेवढे इंचेस आहेत ना तेवढेच आहे. आणि हा मंगळसूत्र जो आहे हा सुद्धा पाल्मोनासचा आहे. हा सुद्धा सिल्वर कोटेड, म्हणजे सिल्वर आहे, त्याच्यावरती गोल्ड प्लेटिंग असं केलेली आहे. आणि ह्याला सुद्धा मी खूप वापरलंय. टाइम टू टाइम मी मंगळसूत्र चेंज करत राहते, म्हणून तुम्हाला असं दरवेळेस जो पण नवीन व्यक्ती बघतो त्याला असं वाटतं की अरे माझ्याकडे खूप काही कलेक्शन आहे, पण नाही. तर हा एक आता ना हे ऍक्च्युली सगळे गुंतलेत वेड्यासारखे, तर ते मला उघडता नाही येते. त्यानंतर हे जे आहे ते आहे स्वरस्कीचं, जे मी ॲज अ मंगळसूत्र सुद्धा यूज करते. हा खूप लॉंग बॅक मी घेतलेला आहे, जे मी खूप कमी यूज करते. त्यानंतर आता रिसेंटली ह्याच्या आधी जो मी वेअर करत होती तो होता हा. सो हा सुद्धा सिल्वर आहे, त्याला गोल्ड प्लेटिंग दिलेली आहे. सो हा सुद्धा हाऊस ऑफ आद्या ह्यांच्याकडनं मी घेतलाय. हाऊस ऑफ आद्याकडे ना सिल्वरवाले मंगळसूत्र सुपर्ब आहेत आणि प्लस हे सगळे रिझनेबल आहेत, लाईक 1600, 1500, 2000 ह्या रेंजमध्ये. इवन पाल्मोनासचं पण तसंच आहे, फक्त तुम्हाला आता जो एक रिंगवाला मी दाखवला ना तो अराउंड 5Kच्या अराउंड आहे. बट इवन कमी कॉस्टमध्ये सुद्धा आहे, 1500 पासून सुरुवात आहे. तुम्ही नक्कीच जाऊन एकदा चेक करू शकतात. सो हे आहेत माझ्याकडे आता छोटे जे मंगळसूत्र तुम्ही बघताय. अजून एक मंगळसूत्र आहे जो की आहे PNGचं. याचं ना इकडनं माझं निघालंय, सो मला ते कधीपासून जाऊन चेंज करायचं आहे. हाऊस ऑफ आद्याचं मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. जर इनकेस विसरले तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये द्या की लिंक शेअर कर म्हणून. पाल्मोनासचं सुद्धा इंस्टाग्राम पेज आहे, त्यांची इवन वेबसाईट आहे, सो तुम्ही ते पण चेकआउट करू शकतात. किंवा जे पण नवी मुंबईमध्ये राहतात ते नेक्सस सीवूडला, तिथे नेक्सस सीवूड जो आपला मॉल आहे तिथे सुद्धा तो स्टोर आहे. आणि काय नाही, सो अशा पद्धतीने आता मी हा ब्लॉग जो आहे तो एंड करतेय. आय नो काही जास्त मला आज शूट नाही करता आलं आहे, बट जसं पॉसिबल होतंय तसं मी तुमच्याबरोबर नवीन नवीन गोष्टी शेअर करतेय. सो चला मग हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह.